नमस्कार. साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नॉनव्हेज लवरसाठी एक खास रेसिपी बनवणार आहोत, जी की शक्यतो नॉनव्हेज लवरची फेवरेट असते, म्हणजे बिर्याणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, आले लसूण पेस्ट, 2 मिरची, त्याचबरोबर 5 अंडी उकडून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये तेल घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये कांदा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करून घेऊयात. इथे मी पाव चमचा जिरे, 2 तमालपत्र आणि 5 लवंग वापरलेले आहे. हे पहा, कांदा छान गोल्डन रंगावर तळून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आले लसूण पेस्ट ॲड करून घेऊयात आणि ती कांद्यासोबत छान परतून घेऊयात. आले लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची ॲड करूयात. त्याचबरोबर 1 बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करून घेऊयात. टोमॅटो छान मऊसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात. मसाल्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरत आहे. तुम्हाला दुसरा आवडत असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. मी अर्धा पॅकेट बिर्याणी मसाला यूज केलेला आहे. तो छान परतून घेऊयात. मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अंडी घालून घेऊयात. इथे अंड्यावरती उभे 3-3 काप करून घेतलेले आहेत. आता अंडी ही मसाल्यासोबत 2 मिनिट छान परतून घेऊयात, जेणेकरून अंड्यांमध्ये मसाला जाऊन ते अधिक छान लागतील. आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ ॲड करून घेऊयात. इथे मी कोलम राईस वापरत आहे. आता 2 मिनिटासाठी आपल्याला तांदूळही परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो सुटसुटीत होईल. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात.
आता आपण मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊयात. 3 शिट्ट्यामध्ये बिर्याणी छान शिजते. इथे मी 10 मिनिटासाठी कुकर थंड होण्यासाठी ठेवला होता. हे बघा किती मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने अंडा बिर्याणी नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने बिर्याणी बनवल्यानंतर बिर्याणी खाल्ल्यानंतर पोट तर भरेल पण मन मात्र भरणार नाही. एवढी मस्त अशी याची चव लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने बिर्याणी बनवता हेही माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि आपल्या साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.